नमस्कार. मी प्राध्यापक किरण पंडित भागवत, असिस्टंट प्रोफेसर इन प्रताप कॉलेज अहमदनेर. आज आपण बिझनेस एंटरप्रिनरशिप या सिरीजचा सेकंड पार्ट म्हणजे टाईप्स ऑफ एंटरप्रिनर्स, उद्योजकांचा प्रकार, हा टॉपिक आज आपण अभ्यासणार आहोत. या टॉपिकमध्ये जे काही टाईप्स आहेत ते टाईप्स आपण जे क्लासिफिकेशन ऑफ एंटरप्रिनर्स आहे किंवा एंटरप्रिनर्स आहे ते आपण वेगवेगळ्या बेसिसनुसार घेणार आहेत. पहिला बेसिस वापरणार आपण टाईप्स ऑफ एंटरप्रिनर बेस्ड ऑन क्लेरन्स डॅनहॉफ क्लासिफिकेशन. हे एक अर्थतज्ज्ञ आहेत, यांच्या मते कोणत्या पद्धतीचं एंटरप्रिनरचे टाईप्स ऑफ येतात हे आपण अभ्यासणार आहोत. त्यानंतर दुसऱ्या टाईप्समध्ये आपण बेस्ड ऑन ओनरशिप म्हणजे तो मालकी हक्कानुसार कोणत्या पद्धतीचे आहे ते आपण अभ्यासणार आहोत. थर्ड, टाईप्स ऑफ एंटरप्रिनर बेस्ड ऑन ऑथर ऑफ एच कोल क्लासिफिकेशन. एच कोल नावाचा अर्थतज्ज्ञ होता आणि त्याच्या मते एंटरप्रिनरचे कोणत्या प्रकारचे टाईप्स किंवा प्रकार येतात ते आपण अभ्यासणार आहोत. त्यानंतर टाईप्स ऑफ एंटरप्रिनर्स बेस्ड ऑन स्केल ऑफ एंटरप्राइज. स्केल ऑफ एंटरप्राइजवरती हे असणार आहे. पाचवा प्रकार जो असणार आहे तो बेस ऑफ जेंडर म्हणजेच मेल आणि फिमेल अशा कोणत्या टाईपचे एंटरप्रिनर्स आहेत किंवा एंटरप्रिनर्स आहेत ते आपण बघणार आहोत. 6 नंबरचा टाईप्स बघणार आहेत आपण टाईप्स ऑफ बिझनेस, कोणत्या पद्धतीचा बिझनेस आहे, लघु, मध्यम, सूक्ष्म या पद्धतीने. त्यानंतर 7वा प्रकार आपण पाहणार आहोत बिझनेस एंटरप्रिनर्स ऑन यूज ऑफ टेक्नॉलॉजी. टेक्नॉलॉजीच्या युजेसनुसार आपण बिझनेस एंटरप्रिनरशिपचा प्रकार किंवा टाईप्स करणार आहोत. 8वा प्रकार आपण या सिरीजमध्ये पाहणार आहोत टाईप्स ऑफ एंटरप्रिनर्स बेस्ड ऑन सोशल कल्चर व्हेरिएबल्स या पद्धतीने पाहणार आहोत. त्यानंतर 9वा प्रकार पाहणार आहे शेवटचा टाईप्स ऑफ एंटरप्रिनर्स बेस्ड ऑन जिओग्राफिकल एरिया अँड ऑपरेशन्स. तर पहिला प्रकार आपण सुरुवात करू की बिझनेस एंटरप्रिनरशिपचं जे क्लासिफिकेशन आहे टाईप्स ऑफ एंटरप्रिनरशिप बेस्ड ऑन क्लेरन्स डॅनहॉफ क्लासिफिकेशन हे आपण आधी पाहणार आहोत. या अर्थतज्ञांच्या मते जे काही एंटरप्रिनरचे प्रकार येतात हे 4 येतात. पहिला प्रकार त्याच्यातून बघा इनोव्हेटिंग एंटरप्रिनर्स म्हणजेच त्याला म्हणतात नवनिर्मितीवादी उद्योजक. म्हणजेच काय, हा एंटरप्रिनर नवीन वस्तू बनवण्यामध्ये इंटरेस्ट दाखवतो. यामध्ये इनोव्हेशन हे प्रमुख उद्दिष्टे किंवा ध्येय या एंटरप्रिनर्सचं असतं. यामध्ये खास करून मोठ्या प्रमाणात नवनिर्मिती ही केली जाते. नवनिर्मिती म्हणजेच जसं एखादी वस्तू नव्याने तयार होणे किंवा जे काही अलीकडच्या वस्तू असतील त्यामध्ये मोठ्या प्रमाणात चेंजेस होणे, जसं फॅशन वगैरे चेंज म्हणतो आपण किंवा आवडीनिवडी वेगवेगळे खाद्यपदार्थ, प्रोसेस युनिट म्हणजेच 2 मिनिटात मॅगी होणे. त्यानंतर अनेक प्रकारचे फूड्स आहेत. त्यानंतर आता नुकतीच रेड लेबलची चहा आलेली आहे की त्या टीमध्ये आपण फक्त गरम पाणी टाकायचं, बाकी ऑलरेडी सर्व मिक्सर त्याच्यातच आहेत प्रमाणानुसार. म्हणजेच काय, जे काही आपण म्हणतो प्रोसेस फूड्स म्हणजेच लगेच ते आपण 2 मिनिटात त्यांना आस्वाद घेऊ शकतो. बाकी काही वस्तूंना दीर्घकाळ काही काळ द्यावा लागतो, मग तो काळ आधीच त्याचा संपून त्या पॅकेटमध्ये पॅक केले जातात आणि घरी फक्त गरम पाण्यामध्ये ते पाऊस ठेवल्यानंतर त्या पद्धतीचा अन्नपदार्थ आपल्याला खायला मिळतात. म्हणजेच काय, हे नवनिर्मिती त्यामध्ये आलेली आहे. त्यानंतर बहुधा पहिले आपण पाहायचो की फक्त बटाटा चिप्स किंवा पोटॅटो चिप्स हेच होते. आता मार्केटमध्ये पाहणार तर अनेक प्रकारचे व्हरायटीज आहेत. दादर, ज्वारी, बाजरी यांचेसुद्धा वेगवेगळे प्रकारचे पॉपकॉर्न्स वगैरे अशा अनेक पद्धतीचे या गोष्टी या ठिकाणी आहेत. बघा मग हे असा असतो नवनिर्मितीवादी उद्योजक. त्या उद्योजकातला जास्तीत जास्त नवनिर्मिती हे त्याचं प्रमुख ध्येय असतं. जुन्या वस्तू सोडून नव्या वस्तूंसाठी तो जात असतो आणि नवीन टेक्नॉलॉजी, सर्व नवीन गोष्टींचा वापर त्या ठिकाणी करतो आणि अशी एक नवीन नाविन्य निर्माण करतो. त्याला म्हणतात नवनिर्मितीवादी उद्योजक. दुसरा एंटरप्रिनर्स आहे ॲमिटेटिव्ह ऑर अडॉप्टिव्ह एंटरप्रिनर्स म्हणजेच अनुकरण. तो अडॅप्ट करतो म्हणजे अनुकरण करतो. अनुकरण करण्यासाठी बघा तो एखादा सक्सेसफुल एंटरप्रिनर्स असेल झालेला ऑदर देशामध्ये, ऑदर राज्यामध्ये, ऑदर सिटीमध्ये, तर त्याचं अनुकरण करतो आणि त्या पद्धतीने टाकतो. जसं तुमचं झोमॅटो, स्विगी,
त्यानंतर ओला राईड्स आहे, आता रॅपिडो आली. म्हणजेच यांनी काय केलं की पहिले एक बिझनेस सक्सेसफुल झालं, त्याचं अनुकरण केलं आणि त्याचा सेम बिझनेस त्या प्लॅटफॉर्मवरती टाकला. म्हणजे हा उद्योजक नवनिर्मिती करत नाही, इनोव्हेशन करत नाही, फक्त काय करतो, एखादा सक्सेसफुल एंटरप्रिनर झाला त्याचं काय करतो, तो अनुकरण करतो, त्याचं ॲडॅप्ट करतो सर्व गोष्टी आणि त्या पद्धतीने तो जसा व्यवसाय चालवतो त्याच पद्धतीने व्यवसाय चालवतात. जसं अनेक प्रकारच्या सोप, शॅम्पूज वगैरे आहेत, थोड्याफार पदार्थ त्याच्यात डिफरन्स केला जातो आणि त्या वस्तू विकल्या जातात. याला म्हणतात अनुकरणवादी उद्योजक. तिसरा प्रकार आहे क्लॅरन्स डॅनहॉप यांच्यानुसार हॅपी एंटरप्रिनर्स, म्हणजेच परंपरावादी उद्योजक किंवा सावध उद्योजक. याला सावध उद्योजक असं म्हणतात की हा सावध असतो उद्योजक, पण कशा पद्धतीने की आपल्या व्यवसायात कोणत्याच पद्धतीचे नवीन बदल होणार नाही यासाठी तो सावध असतो. म्हणजेच काय, तो परंपरावादी असतो. म्हणजेच एखादं आयुर्वेदिक शॉप असेल किंवा आयुर्वेदिक स्टोअर असेल किंवा डॉक्टर्स असतील किंवा आयुर्वेदिकने काही आजार बरा करणारा असेल तर तो त्याचा आयुर्वेदिक कधीही सोडणार नाही. परंपरावादानुसार तो त्या पद्धतीनेच करतो. जसं नवीन याच्यामध्ये जर एखादा फ्रॅक्चर झाला असेल तर त्याला आपण प्लास्टर्स वगैरे करतो POPच्या माध्यमाने. पण हा सावध उद्योजक काय करतो की आधीपासून जे परंपरागत आलेले आहेत, बांबूच्या स्ट्रीप घेणे आणि त्यांना एक फडकं लावून त्या ठिकाणी मातीचा लेप लावू नये, या पद्धतीनेच तो जे फ्रॅक्चर आहे ते व्यवस्थित करतो. म्हणजेच काय, तो कोणत्याही पद्धतीची नवीन ॲडव्हान्स मशिनरीचा वापर करत नाही. याला म्हणतात फॅबिन एंटरप्रिनर्स, परंपरावादी उद्योग. खास करून हा आयुर्वेदिक क्षेत्राशी निगडीत मिळतो. त्यानंतर वेगवेगळ्या जे काही परंपरागत रूढी वगैरे परंपरा असतात त्यांच्यानुसार तो चालत आलेला व्यवसाय तो सुद्धा या पद्धतीने येतो. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे बदल या ठिकाणी होत नाही, याच्यासाठी तो सावध असतो आणि हा जशी परंपरेला आलेली आहे त्याच परंपरानुसार पुढे जात असतो. नवीन कोणतेही बदल हा उद्योजक त्यामध्ये स्वीकारत नाही. पुढचा उद्योजक आहे ड्रोन एंटरप्रिनर्स, म्हणजेच निष्क्रिय परिवर्तन विरोधी उद्योजक. हा सुद्धा कोणत्याही प्रकारचं परिवर्तन आपल्या व्यवसायामध्ये करत नाही. हा निष्कर्ष असतो. अगदी त्याचा व्यवसाय ठप्प पडला तरीसुद्धा तो काहीही करणार नाही. याला ड्रोन एंटरप्रिनर्स म्हणतात किंवा निष्क्रिय उद्योजक म्हणतात. म्हणजेच काय, एखादं तुम्हाला शॉप दिसायला भेटेल की तुम्ही लहानपणापासून त्या बाजारपेठेमध्ये फिरताय, ते शॉप जसंच तसं आहे, त्याचा ते पेंट तोच आहे, त्याचं नाव तेच आहे, त्याच पद्धतीच्या सर्व ते वस्तूंची रचना आहे, फर्निचर तेच आहे. म्हणजे कोणत्याही पद्धतीने बदल तू करत नाही किंवा नवनिर्मिती करत नाही, अनुकरण करत नाही. असा जो उद्योजकाचा प्रकार असतो तो म्हणजेच ड्रोन एंटरप्रिनर्स किंवा निष्क्रिय परिवर्तन विरोधी एंटरप्रिनर्स. आता डॅनहॉप क्लॅरिफिकेशननुसार उद्योजकाचे जे प्रकार पडतात ते हे 4 प्रकारांपैकी पडतात. म्हणजेच आपण कोणत्या तरी या एका प्रकारात उद्योजक करतो असं त्यांचं म्हणणं आहे. या 4 प्रकारांव्यतिरिक्त कोणतेही प्रकार नाहीत किंवा टाईप्स ऑफ एंटरप्रिनरशिप नाहीत असं डॅनहॉप याचं म्हणणं आहे. यामध्ये बघा, नवनिर्मितीवादी त्याचं अनुकरण करणारा, एक विरोधी त्याचा परस्पर की तो कोणत्याही प्रकारचा आपल्या व्यवसायामध्ये बदल करत नाहीत, परंपरावादी असतो, परंपरेनुसार आपला व्यवसाय करतो, आणि तिसरा आहे निष्क्रिय आणि परिवर्तन विरोधी उद्योजक. पुढचा जो टाईप्स आहे, टाईप्स ऑफ एंटरप्रिनरशिप बेस ऑन ओनरशिप. आता ओनरशिपनुसार बघू आपण. बघा, प्रायव्हेट एंटरप्रिनर्स म्हणजे खाजगी उद्योजक, त्यानंतर सोल ट्रेडर्स एकल व्यापारी उद्योजक असतो, त्यानंतर पब्लिक एंटरप्रिनर्स, त्यानंतर सामूहिक उद्योजक, त्यानंतर जॉईंट व्हेंचर. आता हे जे बेस आहे हे ओनरशिपनुसार आहे. जशी कंपनीचं ओनर्स असतात, आता प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हटली तर प्रायव्हेट खाजगी संस्था, किंवा एकाच व्यक्तीची संस्था राहिली, एकच मालक असेल तर खाजगी संस्था, एकच व्यक्ती असेल एकल व्यापारी त्यानुसार, किंवा सामूहिक कंपनी असेल त्या पद्धतीने, किंवा संयुक्त भांडवली कंपनी असेल संयुक्त उद्योजक या पद्धतीने. म्हणजे जसा मालकी हक्क जसा असेल त्या पद्धतीने. यामध्ये पार्टनरशिप फर्म पण घेऊ शकतात तुम्ही. त्यानंतर वेगवेगळ्या ज्या सहकार क्षेत्र असतं त्यामध्ये सहकार्याच्या भूमीतून कोऑपरेटिव्ह सेक्टरमधून एखादी कंपनी स्थापन होते, ते सुद्धा या ठिकाणी येऊ शकतात. या बेसमध्ये ओनरशिप पकडली जाते आणि ओनरशिपनुसार हे एंटरप्रिनरशिप प्रकार पडले जातात. त्यानंतर टाईप्स ऑफ एंटरप्रिनरशिप बेस ऑन ऑथर एच कोल क्लासिफिकेशन. एच कोलच्या क्लासिफिकेशननुसार बघा, एक पहिला एंटरप्रिनर असतो इम्प्रियल, म्हणजे अनुभवजन्य. या एंटरप्रिनर्सला अनुभव असतो. त्यानंतर रेशनल तर्कसंगत उद्योजक असतो. त्यानंतर कॉग्निटिव्ह संज्ञानात्मक उद्योजक असतो.
अनुभवजन्य म्हणजेच काय, एखादा उद्योजक त्याला 2, 4, 5, 20 वर्ष, 50 वर्षे जर झालेले असतील, म्हणजे काहीतरी अनुभव असतो, तो अनुभवजन्य. तर्कसंगत म्हणजे काहीतरी तो तर्क लावतो आणि त्या पद्धतीने आपला व्यवसाय करतो. संज्ञानात्मक म्हणजे एखादी फार्मा इंडस्ट्री आहे, विशिष्ट आजारावरतीच ती केंद्रित करून आपली औषधं वगैरे बनवतात, त्यांना संज्ञानात्मक उद्योजक असंही म्हणू शकतात. यांच्यामध्ये हे 3 उद्योजकांमध्ये एंटरप्रेन्योरशिपचे टाईप्स ऑफ विभागलेले आहेत असं ते म्हणतात. चौथा प्रकार पाहणार आहोत, बिझनेस एंटरप्रेन्योरशिप बेस ऑफ स्केल ऑफ एंटरप्रेन्योर्स. आता स्केल्स म्हणजेच काय, स्मॉल स्केल एंटरप्रेन्योर, 1 कोटी कॅपिटल असतं त्याचं. लघु उद्योजक असं म्हणतात त्यांना. लघुस्तरीय उद्योजक. लघुस्तरीय उद्योजकामध्ये कॅपिटल ज्या संस्थेचं 1 करोडपेक्षा कमी आहे अशा उद्योजकांना लघु उद्योजक म्हणतात. त्यानंतर मीडियम स्केल, त्यामध्ये मध्यमस्तरीय उद्योजक असतात, त्यांचं 1 कोटीपासून तर 5 कोटीपर्यंत कॅपिटल असतं आणि त्याला मध्यमस्तरीय उद्योजक म्हणतात. त्यानंतर मोठ्या प्रमाणात उद्योजक म्हणजे लार्ज स्केल्स, दीर्घ स्तरीय उद्योजक म्हणू शकतो आपण त्याला. त्याला म्हणतात 5 कोटीपेक्षा कॅपिटल, म्हणजेच MSCB, स्मॉल, मीडियम आणि लार्ज एंटरप्रिनर्स या संस्थेनुसार होऊ शकतात, किंवा स्मॉलसुद्धा आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. असे 4 स्केल आहेत, म्हणजे त्यांच्या कॅपिटलच्या बेसनुसार कसे प्रकार पडतात या ठिकाणी, ते तसे प्रकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5वा प्रकार पाहणार आहोत, बिझनेस एंटरप्रेन्योरशिप बेस ऑन जेंडर. आता जेंडर म्हणजे 2च जेंडर म्हणजे जेंडर्स आहेत सहसा. बघा, मेल एंटरप्रेन्योर्स म्हणजे पुरुष उद्योजक, जो व्यवसाय पुरुषांनी चालू केलेला आहे पण पुरुष चालवत आहेत अशा उद्योजकाला पुरुष असं म्हणतात. महिला उद्योजक म्हणजेच काय, या महिलेने 51% जास्त शेअर्स किंवा भांडवल त्या ठिकाणी अटकवले आहेत आणि सर्व महिला उद्योजक कर्मचारी असतील तर तशा उद्योजकाला महिला एंटरप्रेन्योर्स किंवा महिला उद्योजक असं म्हणतात. आता या 2 एंटरप्रेन्योर्समध्ये जे काही ओनरशिप आहे आणि ते जेंडर वाईज बेस पकडलेला आहे त्यानुसार हे एंटरप्रेन्योर्स येतात. त्यानंतर टाईप्स ऑफ एंटरप्रेन्योरशिप बेस ऑन टाईप्स ऑफ बिझनेस. कोणत्या पद्धतीचे बिझनेस आहेत, व्यावसायिक उद्योजक म्हणजे बिझनेस एंटरप्रेन्योरशिप आपण म्हणतो त्याला. ट्रेडिंग एंटरप्रेन्योर्स, व्यापारी उद्योजक असतो. त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग एंटरप्रेन्योर्स आणि इंडस्ट्रियल उत्पादक, आणि पुढचं ॲग्रिकल्चर एंटरप्रेन्योर्स, आणि शेवटचं आहे तुमचं सेवाभावी उद्योजक. आता या बेसमध्ये कोणत्या पद्धतीचा बिझनेस करतात त्यानुसार. आता जर व्यावसायिक उद्योजक असेल तर बिझनेस एंटरप्रेन्योरशिप आपण म्हणू शकतो त्याला. जर तो उद्योजक एखादं ट्रेनिंग करण्याचं काम करत असेल तर त्यावेळेस त्याला व्यापारी उद्योजक असं म्हणतात. त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग एंटरप्रेन्योर्स ऑर इंडस्ट्रियल एंटरप्रेन्योर्स, उत्पादक उद्योजक आणि औद्योगिक उद्योजक म्हणजेच काय, एखादी वस्तू तयार करण्यासाठी जास्त प्रोडक्शन करत असणार तर त्याला उत्पादक उद्योजक म्हणतात. आणि ज्या इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये आपण मोठ्या प्रमाणात उत्पादन कार्य करत असतो त्याला औद्योगिक उद्योजक असं म्हणतात. त्यानंतर कृषीशी निगडीत जर उद्योजक असेल, प्रोसेसेस युनिट जसे चिप्स वगैरे बनवले, त्यानंतर टोमॅटो कॅचअप बनवणे, त्यानंतर जो कच्चा माल आहे त्यापासून पक्का माल निर्मिती करणे, प्रोसेस युनिट लावणे, खास करून शेतीमालावरती जो कच्चा माल येतो त्याच्या पक्क्या स्वरूपात बनवणे, अशा अनेक पद्धतीने जे कृषीशी आधारित उद्योजक असेल त्यांना कृषी उद्योजक असं म्हणतात. त्यानंतर सर्व्हिसेस एंटरप्रेन्योर, सेवाभावी उद्योजक असं म्हणू आपण त्यांना, की ते सेवा प्रोव्हाइड करतात जसं बँकिंग सेक्टर, रेस्टॉरंट्स वगैरे या पद्धतीचे सेवा. त्यानंतर टॅक्स कन्सल्टन्सी वगैरे या सर्व गोष्टी या ठिकाणी सर्व्हिस अँड एंटरप्रेन्योरशिपमध्ये येतात. त्यानंतर 7वा प्रकार आहे बघा, एंटरप्रेन्योरशिप बेस ऑन यूज ऑफ टेक्नॉलॉजी. आता टेक्नॉलॉजी जशी यूज होईल त्या पद्धतीने या ठिकाणी होणार. जसं टेक्निकल एंटरप्रेन्योर, तांत्रिक उद्योजक असतो. हा उद्योजक जास्तीत जास्त आपल्या या ठिकाणी टेक्नॉलॉजीचा वापर करतो. जसं एखादं ऑफिस असेल त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कम्प्युटर्स वगैरे यांचा वापर होतो. कम्प्युटर बेस वर्क या त्या ठिकाणी केला जातो. आता नवीन AIच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वर्क्स हे वाढलेलं आहे किंवा आधुनिक पद्धतीने त्या ठिकाणी करतात. म्हणजेच काय, एखादा उद्योजक आपलं जर व्यावसायिक कार्यक्रम किंवा कार्य हे तांत्रिक किंवा टेक्नॉलॉजीच्या आधारित करत असेल तर त्याला तांत्रिक उद्योजक म्हणतात. आता नुकतंच AIशी निगडीत मोठ्या संकल्पना आल्यात की मोठ्या प्रमाणात जॉब जातील पण काम फास्ट होईल, ॲक्युरेसी असेल, करेक्ट काम असेल, जेवढं दिलं टार्गेट तेवढं अचीव असेल, अशा अनेक पद्धतीचे कामं या ठिकाणी होत आहेत. म्हणजेच काय,
की तांत्रिक उद्योजक हा टेक्नॉलॉजीशी निगडीत आहेत. जसं आधी कंपनी पाहिली, फॅक्टरी पाहिली, तर त्या फॅक्टरीमध्ये मोठ्या प्रमाणात काय होत होतं, मजूर वर्ग काम करताना दिसत होतं मशिनरीच्या सहाय्याने. आता कोणत्याही पद्धतीचे मजूर या ठिकाणी लागत नाहीत. त्या ठिकाणी रोबोटिकच्या माध्यमातून या ठिकाणी चालतं. खास करून ऑटोमोबाईल सेक्टर म्हणजेच वाहन निर्मिती वगैरे ज्या ठिकाणी आहेत, कार्स, व्हेकल्स, तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तुम्हाला असं दिसेल की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोबोटिक काम केलं जातं. म्हणजे जो रॅम असतो त्यावरती ती गाडी एकदाचं चेचिस बनवणं, चेचिसपासून पूर्ण टायर, इंजिन वगैरे, कलर, पेंट या सर्व गोष्टी त्या एका रोलमध्ये फिरत असताना पूर्ण गाडी तयार होऊन येते. तर त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचे मनुष्य या ठिकाणी लागत नाहीत. त्या ठिकाणी सर्व तांत्रिक गोष्टी म्हणजे रोबोटच्या माध्यमातून कामं केले जातात. असे जे काही उद्योजक असतील तर त्या उद्योजकांना तांत्रिक उद्योजक किंवा टेक्निकल एंटरप्रेन्योरशिप असं म्हणतात. नॉन टेक्निकल एंटरप्रेन्योरशिप म्हणजेच अतांत्रिक, म्हणजे या ठिकाणी सर्व कामं ह्या हाताने केले जातात किंवा मॅन्युअल बेस केल्या जातात. म्हणजेच काय, जर आयुर्वेदिक संस्था असेल तर त्या ठिकाणी मसाज, मॅलिश वगैरे किंवा जे काही जडीबुटींशी निगडीतच्या दवाई आहेत त्या मशिनरीच्या माध्यमातून न करता त्या ठिकाणी मॅन्युअली म्हणजेच हाताने तयार केल्या जातात. हाताने त्या पिसल्या जातात, कुटल्या जातात आणि गोळ्यासुद्धा तयार केल्या जातात. म्हणजेच काय, जे आयुर्वेदिक क्षेत्र आहे किंवा इतर ज्या ठिकाणी मॅनमेड म्हणजे हाताने सर्व वस्तू बनवल्या जातात त्यांना अतांत्रिक म्हणजे मनुष्यबळाचा वापर जास्तीत जास्त करून ज्या ठिकाणी काम केलं जातं त्यांना अतांत्रिक उद्योजक असं म्हणतात. या प्रकारामध्ये टेक्नॉलॉजी हा मेन पार्ट या ठिकाणी घेतलेला आहे. पुढचा पार्ट पाहणार आहोत आपण, टाईप्स ऑफ एंटरप्रेन्योरशिप बेस्ड ऑन सोशिओ कल्चर. आता सोशिओ कल्चर म्हणजेच काय, जसं बघा पहिल्या पिढीचे उद्योजक म्हणजेच काय, फर्स्ट जनरेशन, म्हणजेच आतापर्यंत त्यांच्या फॅमिलीमध्ये बॅकग्राऊंडमध्ये कोणत्याही पद्धतीचे कोणताही उद्योजक झालेला नसेल आणि पहिलाच वेळ असेल की आपल्या पिढीमध्ये किंवा जनरेशनमध्ये त्याने पहिल्यांदा उद्योजक टाकला तर त्याला पहिल्या पिढीचे उद्योजक म्हणतात. म्हणजे त्याची मागची पिढी कोणत्याही पद्धतीचं बिझनेस करत नव्हती, अशा उद्योजकाला पहिल्या पिढीचे उद्योजक म्हणतात. त्यानंतर सेकंड जनरेशन एंटरप्रेन्योरशिप, आता दुसऱ्या पिढीचे उद्योजक किंवा परंपरावादी उद्योजक असं त्याला म्हणतात. आता परंपरावादी उद्योजक म्हणजेच काय, त्यांची परंपरा चालू आहे. बाबा उद्योजक होते, नंतर मुलगा उद्योजक असेल आणि नातूसुद्धा उद्योजक असेल. म्हणजेच अशी ही आपल्या परिवारातील परंपरेनुसार उद्योजक चालवतात त्याला सेकंड जनरेशन किंवा इनहेरिटेन्स एंटरप्रेन्योरशिप असं म्हणतात किंवा दुसऱ्या पिढीचे किंवा परंपरावादी उद्योजक असं म्हणतात. म्हणजेच काय, वारसा हक्काने चालत आलेला उद्योजक पुढे नेणे म्हणजेच परंपरावादी उद्योजक असतो. दुसरा आहे मायनॉरिटी उद्योजक. मायनॉरिटी उद्योजक म्हणजेच काय की या उद्योजकामध्ये वंचित उद्योजक असतो. एखादा वंचित घटक असतो आणि तो पहिल्यांदाच उद्योजक टाकतो आणि त्याला वंचित उद्योजक असं म्हणतात की त्याचा कोणत्याही बेस या ठिकाणी उद्योजकाचा न होता आणि त्यांनी उद्योजक टाकला असेल तर त्या उद्योजकाला वंचित उद्योजक असं म्हणतात. पुढचा प्रकार पाहणार आहोत आपण, टाईप्स ऑफ एंटरप्रेन्योरशिप बेस्ड ऑन जिओग्राफिकल एरिया ऑफ ऑपरेशन्स. म्हणजेच आपलं कोणत्या एरियात आहे एंटरप्रेन्योरशिप किंवा आपला व्यवसाय कोणत्या ठिकाणी कार्यरत आहे त्या ठिकाणानुसार जिओग्राफिकल एरियानुसार असं आपण टाईप्स करू शकतो. जसं रुरल एंटरप्रेन्योरशिप म्हणजेच काय, ग्रामीण उद्योजक. ग्रामीण उद्योजक म्हणजेच काय, ग्रामीण भागात तो उद्योजक स्थापन झालेला असेल तर त्याला ग्रामीण उद्योजक असं म्हणतात. त्यानंतर अर्बन एंटरप्रेन्योरशिप म्हणजे शहरी उद्योजक. जर आपला व्यवसाय शहरी भागात स्थापन झालेला असेल तर त्याला शहरी उद्योजक असं म्हणतात. त्यानंतर फॉरेन एंटरप्रेन्योरशिप म्हणजेच आंतरराष्ट्रीय उद्योजक. म्हणजे इंटरनॅशनल ट्रेड तुम्ही करत असणार, इंटरनॅशनल तुमचा बिझनेस असेल, तुमचे आयात निर्यात किंवा इम्पोर्ट एक्सपोर्ट हे अदर कंट्रीमध्ये होत असेल तर त्याला फॉरेन एंटरप्रेन्योरशिप असं म्हणतात. म्हणजेच या एंटरप्रेन्योर्समध्ये ग्रामीण उद्योजक, ज्या ठिकाणी ग्रामीण भागात तो व्यवसाय चालत असेल, ग्रामीण उद्योगांमध्येच असेल, ग्रामीण एरियामध्ये असेल तर त्याला ग्रामीण उद्योजक म्हणतात. त्यानंतर अर्बन म्हणजे शहरी उद्योजक असं म्हणतात, ज्या ठिकाणी
शहराजवळ ते उद्योजक असतील, शहरामध्ये असतील तर त्याला शहरी उद्योजक म्हणतात. आणि जे 2 देशामध्ये आपला व्यवसाय चालवत असतील त्याला आंतरराष्ट्रीय उद्योजक म्हणतात. म्हणजेच काय, जिओग्राफिकल एरियानुसार ज्या ठिकाणी तुमचा बिझनेस स्थापन झाले असेल त्या ठिकाणानुसार या ठिकाणी करू शकतो. किंवा या ठिकाणी असं सुद्धा करू शकतो आपण, उत्तरी भागाकडील उद्योजक, दक्षिण भागाकडील उद्योजक, पूर्व भागातील उद्योजक, पश्चिम भागातील उद्योजक, अशा पद्धतीने सुद्धा म्हणजे देशाच्या या पद्धतीने करू शकतो. किंवा स्टेट वाईज म्हणजेच गुजरात मॅन्युफॅक्चरिंग एरिया किंवा इंडस्ट्रियल एरिया, नंतर या ठिकाणी महाराष्ट्राचा इंडस्ट्रियल एरिया, या पद्धतीने म्हणजेच तुमचं स्टेट वाईजसुद्धा या पद्धतीने आपण करू शकतो. म्हणजेच काय, जिओग्राफिकल जसा एरिया तुम्ही पकडणार त्या पद्धतीने हे टाईप्स होणार आहे. तर या टाईप्स ऑफ एंटरप्रेन्योरशिप किंवा उद्योजकांचे प्रकारमध्ये आपण असे 9 प्रकार पाहिले आहेत. आता हे 9 प्रकार आपण कसे आहेत ते एकदा रिव्हिजन करून घेऊ, म्हणजे आपल्याला समजेल की काय काय पाहिलं आपण. तर यामध्ये बघा, सर्वात पहिले आपण एंटरप्रेन्योरशिपचे टाईप्स ऑफ पाहिले, क्लासिफिकेशन कसं केलेले आहे तर ते आपण क्लेरन्स डॉनहॉफ यांच्यानुसार, त्यानंतर ओनरशिपनुसार, H.Q. कोल यांच्यानुसार पाहिले आहेत. त्यानंतर स्केल ऑफ एंटरप्राईजनुसार पाहिले, त्यानंतर बेस ऑन जनरेट पाहिलं आहे, बेस ऑन टाईप्स ऑफ एंटरप्रेन्योरशिप, बेस ऑन द यूज ऑफ टेक्नॉलॉजीनुसार, बेस ऑन सोशिओ कल्चर व्हेरिएबल्सनुसार, त्यानंतर जिओग्राफिकल एरिया. म्हणजेच काय, एंटरप्रेन्योरशिपचे जे प्रकार आहेत किंवा उद्योजकांचे प्रकार आहेत या 9 पद्धतीचे बेस मानून आपण क्लासिफिकेशन केलेले आहे. अजून ज्या अर्थतज्ञाने जशा पद्धतीने एंटरप्रेन्योर्स पाहिला असेल त्या पद्धतीने तो मांडू शकतो. म्हणजे एंटरप्रेन्योरशिपचे असे फिक्स प्रकार नाही आहेत, जसं आपण पाहिलं त्या पद्धतीने या प्रकार हे निगडीत होतात. यामध्ये काही प्रकार असतील पण ते काहीतरी कोणत्या संकल्पनेनुसार त्या ठिकाणी जॉईंट्स होतात. त्यामुळे खास करून आपल्या सिलेबसनुसार हे 9 प्रकार आपल्याला आहेत आणि या प्रकारांचा बेस आपण चांगल्या पद्धतीने आज घेतलेला आहे. त्या ठिकाणी आता बिझनेस एंटरप्रेन्योरशिप हा मोठ्या प्रमाणात चालणारा भाग आहे आणि हा आपण आज कव्हर केलेला आहे. तर तुर्तास या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.